नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 24 मे 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे 23 मे रोजी साजरी करण्यात आलेल्या जागतिक कासव दिन 2026 ची अधिकृत थीम काय आहे। या ठिकाणी पहा, प्रश्न येतो की जागतिक कासव दिवस कधी साजरा केला जातो, तर 23 मे रोजी। आणि लक्षात ठेवायचं 2026 च्या कासव दिवसाची थीम होती मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो, म्हणजे आय प्लेज टू हेल्प टर्टल्स। ठीक आहे, अशी थीम होती। प्रश्न क्रमांक 2 आहे भारतातील कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र असा वृद्ध काळजी विभाग सिनियर सिटीजन्स वेलफेअर डिपार्टमेंट स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या ठिकाणी पहा, वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला होता? केरळ राज्य सरकारने घेतला होता। आणि नव्या आलेल्या सरकारमध्ये पहिल्याच बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, म्हणजे या ठिकाणी पर्याय सी याचं उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये सिनियर सिटीजन्स वेलफेअर डिपार्टमेंट म्हणजे वृद्ध काळजी विभाग स्थापन केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 3 अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स AIAA कडून गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स अवॉर्ड 2026 कशासाठी देण्यात आला? या ठिकाणी पहा, 2026 चा गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार आहे तो भारताच्या चंद्रयान 3 च्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगसाठी देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। आता या ठिकाणी पहा, दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी चंद्रयान 3 उतरलं त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आलं? शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं। त्यासोबतच लँडरचं नाव काय होतं? लँडरचं नाव होतं विक्रम आणि रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान। लक्षात ठेवायचं, चंद्रयान 3 च्या किंवा चंद्रयान 2 च्या लँडरचं नाव होतं विक्रम आणि रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान। प्रश्न क्रमांक 4 युनेस्कोने कोणत्या किल्ल्याच्या भिंतीला ग्रेट वॉल ऑफ इंडिया ही उपाधी दिली आहे? आता लक्षात ठेवायचं आहे, जगातील सर्वात लांब भिंत कोणती? द ग्रेट वॉल ऑफ चायना। त्यानंतर मित्रांनो, जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत कोणती आहे? तर राजस्थानमधील कुंभलगड किल्ल्याची भिंत। या भिंतीची लांबी सलग 36 किलोमीटर आहे। किती? 36 किलोमीटर। आणि लक्षात ठेवायचं, यामुळे कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीला युनेस्कोनं द ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं नाव दिलेलं आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न परीक्षेला कोणता येणार आहे यावर? तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत कोणती? तर कोणती आहे? कुंभलगड किल्ल्याची भिंत आहे, जिचं नाव ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलेलं आहे किंवा दिलं गेलेलं आहे। लांबी किती? 36 किलोमीटर। राज्य विचारलं तर राजस्थान। जर जिल्हा विचारला तर सांगायचा आहे राजसमंद जिल्हा राजस्थानमधील। ठीक आहे, यावर जास्त प्रश्न येणार नाही या जिल्ह्यावर तरी देखील। प्रश्न क्रमांक 5 कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपल्या पर्यटन क्षेत्राला अधिकृतपणे उद्योग इंडस्ट्री दर्जा देण्याची घोषणा केली आहे? या ठिकाणी पहा, लडाख या केंद्रशासित प्रदेशानं आपल्या पर्यटन क्षेत्राला अधिकृतपणे उद्योग दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे। आणि त्यामुळेच मित्रांनो, पर्यटन उद्योगाला देखील या ठिकाणी कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे। प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 मे 2026 रोजी एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? आता मित्रांनो, 25 मे 2026 उद्या आहे, पण लक्षात ठेवायचं 25 मे 2026 रोजी म्हणजे 2026 साठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण 131 पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। याच्यामध्ये काय आहेत? 5 पद्मविभूषण आहेत, तसेच 13 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत। असे एकूण 131 पुरस्कार यावर्षी दिले जाणार आहेत। ठीक आहे, आता यापैकी पहा महाराष्ट्रामध्ये किती? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 15, त्यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री असे एकूण 15 पुरस्कार महाराष्ट्रासाठी दिले जात आहेत। प्रश्न क्रमांक 7 मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI
प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? या ठिकाणी पहा, मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म हा रिलायन्स जिओ या कंपनीने विकसित केलेला आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. आणि अलीकडेच या कंपनीचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले AI मंत्री म्हणून केरळ राज्यात कोणी पदभार स्वीकारला? कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहिला होता की भारतातील पहिलं AI मंत्रालय कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. केरळचं नाव काय अधिकृतपणे आता नवीन? केरळम. केरळम या राज्यामध्ये पहिलं AI मंत्रालय सुरू करण्यात आलं. आणि मित्रांनो, पहिले AI मंत्री म्हणून त्या ठिकाणी के कुणालिकुट्टी यांनी पदभार स्वीकारला. यावरून हे भारतातील पहिले AI मंत्री बनलेले आहेत, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, तुलसी गॅबॉर्ड यांनी नुकताच अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स पदाचा राजीनामा दिला. त्यामागील मुख्य कारण काय आहे? या ठिकाणी पहा, तुलसी गॅबॉर्ड यांच्या पतींना हाडांचा दुर्मिळ कॅन्सर झालेला आहे. त्या कारणास्तव त्यांनी डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स म्हणजे DNI पदाचा राजीनामा दिलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, INS संघमित्रा ही भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेली युद्धनौका कोणत्या कंपनीने बांधली आहे? या ठिकाणी पहा, INS संघमित्रा ही एक गस्ती नौका आहे. काय आहे? तर पेट्रोलिंग व्हेकल आहे, जे कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीने बनवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. INS संघमित्राची निर्मिती किंवा बांधकाम गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 11, इंडियन सुपर लीग ISL 2025-26 चे विजेतेपद कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकलेले आहे? आता प्रश्न येतो की इंडियन सुपर लीग ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. आणि 2025-26 साठी या स्पर्धेचा अंतिम सामना आहे तो इंटर काशी आणि ईस्ट बेंगाल FC या दोन संघामध्ये झालेला होता. आणि अंतिम सामन्यामध्ये ईस्ट बेंगालनं इंटर काशीचा 2-1 पराभव केला, म्हणून या ठिकाणी विजेता कोण? ईस्ट बेंगाल FC. आणि उपविजेता विचारला तर इंटर काशी, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे 26 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील कोणत्या महत्त्वाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी आले होते? या ठिकाणी आले आहेत आणि येणार आहेत. ठीक आहे. अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री कोण बनले आहेत? मार्को रुबियो हे बनलेले आहेत. आणि मित्रांनो, हे 26 मे 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या क्वाड विदेश मंत्री बैठकीमध्ये सहभागी होतील, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आपण प्रश्न देताना कसे देतो? परीक्षेच्या अनुषंगाने देतो, भूतकाळ दाखवून. ठीक आहे, जणू काही घटना घडून गेलेली होती. प्रश्न क्रमांक 13, सरकारी कार्यालयांसाठी नव्याने खरेदी केली जाणारी वाहने केवळ इलेक्ट्रिक असणे अनिवार्य करण्याचा निर्णय कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी घेतला आहे? अर्थात प्रश्न काय आहे? कोणत्या राज्यामध्ये सरकारी कामासाठी लागणारी वाहनं इलेक्ट्रिक असावी असं बंधन घालण्यात आलेलं आहे, असा एक प्रश्न होतो. आणि दुसरा, मोहन चरण मांझी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असा एक प्रश्न होतो. तर या ठिकाणी पाहायचं आहे, नवीन 8 कलमी कार्यक्रम जाहीर करून त्यान्वये सरकारी कामासाठी खरेदी केली जाणारी किंवा भाडेतत्वावर ठेवली जाणारी वाहनं ही केवळ आणि केवळ इलेक्ट्रिक असावी असं बंधन ओडिशा या राज्यामध्ये घालण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण मांझी आहेत. प्रश्न क्रमांक 14, दरवर्षी 24 मे हा जागतिक पातळीवर कोणता मानसिक आरोग्य जागरूकता दिवस म्हणून पाळला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 24 मे हा दिवस जागतिक स्क्रिझोफ्रेनिया जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच हाच दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. लक्षात काय ठेवणार आहे? 24 मे हा दिवस जागतिक स्क्रिझोफ्रेनिया जागरूकता दिवस, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान कोणत्या देशाने भारताला प्राचीन चोळ काळातील ताम्रपट परत केले? आता या ठिकाणी पाहायचं आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्स दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी असलेल्या लीडन संग्रहालयातील चोळ राजवंशाच्या काळातील ताम्रपट भारताला परत करण्यात आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी सी नेदरलँड्स. आणि मित्रांनो, हे जे ताम्रपट आहेत ते चोळ राजा आणि राजेंद्र चोळ यांच्या काळातील मानले जात आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. नार्सिस AI ही ड्रग नियंत्रण प्रणाली कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली? नार्सिस AI ड्रग नियंत्रण प्रणाली आहे जी गुजरात पोलिसांनी सुरू केलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिली AI चलित डिजिटल बँक शाखा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली AI कडून चालवली जाणारी डिजिटल बँक शाखा आहे ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी सुरू करण्यात आली, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. ISL 2025-26 फुटबॉल या स्पर्धेत गोल्डन बूट कोणाला मिळाला? या ठिकाणी पहा, गोल्डन बूट पुरस्कार म्हणजे सर्वाधिक गोल करण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर हा युसुफ एजेजारी या खेळाडूला मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. लक्षात ठेवायचं आहे, ISL ही स्पर्धा आपण मागे प्रश्न पाहिलेला होता, कोणी जिंकली? तर ईस्ट बेंगॉल FC या संघाने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग ची औपचारिकरित्या सुरुवात 2007 मध्ये कोणत्या देशांच्या पंतप्रधानांनी केली होती? या ठिकाणी पहा, क्वाडची स्थापना आहे ती जपानच्या पुढाकाराने झाली होती आणि मित्रांनो त्यावेळी जपानचे पंतप्रधान होते शिंझो आबे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या क्वाडचा अर्थ काय असतो? 4. क्वाड म्हणजे 4 आणि मित्रांनो याच्यामध्ये 4 सदस्य देश आहेत. कोणते कोणते? तर त्याच्यामध्ये आहे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांची क्वाड संघटना आहे जिचं नेतृत्व जपान करत आहे. प्रश्न क्रमांक 20. नेदरलँड सरकारने परत केलेले चोळ काळातील ताम्रपट दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या राजवंशासोबतचे संबंध दर्शवतात? त्या ठिकाणी मित्रांनो या ताम्रपट्टावरून आपल्याला हे समजतं की इंडोनेशियातील एक बेट आहे सुमात्रा या ठिकाणी असलेल्या शैलेंद्र राजवंशाचे संबंध भारतातील चोल राजवंशाची होते असं या ठिकाणी दिसून येतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार इंटरनॅशनल बुकर प्राइज कोणत्या लेखिकेला मिळाला आहे? या ठिकाणी पहा, 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज आहे तो तैवान ट्रॅव्हलॉग या यांग शुआंग-झी यांच्या कादंबरीला मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यांग शुआंग-झी यांना मिळाला. आता यांच्या कादंबरीचं नाव काय आहे? तर तैवान ट्रॅव्हलॉग. लक्षात ठेवायचं, यांग शुआंग-झी यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आलेला आहे, म्हणून 22चं उत्तर आहे पर्याय ए. आता प्रश्न येतो की यांग शुआंग-झी कोणत्या देशाच्या आहेत? तर या तैवानच्या आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 23. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच घोषित केलेल्या स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाअंतर्गत कोणत्या देशांच्या सीमा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षित केल्या जाणार आहेत? मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामधील सीमा आहेत त्या स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाअंतर्गत सुरक्षित केल्या जाणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. AQI.in ने दिलेल्या माहितीनुसार 48°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर कोणते ठरले आहे? या ठिकाणी पहा, जगातील सर्वात उष्ण शहर आहे ओडिशा राज्यातील बोलांगीर, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, जगातील पहिली 3 शहरं भारतातीलच आहेत. कोणती कोणती? तर पहिलं कोणतं आपण पाहिलं तर ओडिशातील बोलांगीर. दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे? दुसऱ्या क्रमांकाचं आहे बिहारमधील सासाराम आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे उत्तर प्रदेशमधील वाराणसी. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25. फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.9 सेकंदाची वेळ नोंदवून नवा विक्रम कोणी प्रस्थापित केला? या ठिकाणी पहा, 10.9 नाही, 10.09 सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर या ठिकाणी पहा, गुरविंदर सिंग यांनी हा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. गुरविंदर सिंग हे कोणत्या राज्याचे आहेत? पंजाबचे आहेत आणि
फेडरेशन कप 2026 स्पर्धा कुठे झाल्या होत्या? तर झारखंडमधील रांची या ठिकाणी असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर झालेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 26. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार कोणत्या भारतीय महिला अधिकाऱ्याला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, युनायटेड नेशन्सचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक यांना मिळालेला आहे. म्हणून पर्याय बी यांचं उत्तर आहे. मेजर अभिलाषा बराक या हरियाणा राज्याच्या आहेत, मूळच्या हरियाणा राज्याच्या आहेत. त्यांना हा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 27. मेजर अभिलाषा बराक यांनी 2022 मध्ये भारतीय सैन्यात कोणता ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला होता? तर या ठिकाणी पहा, पहिल्या महिला कॉम्बॅट एव्हिएटर म्हणजे हेलिकॉप्टर उडवणाऱ्या, लढाऊ हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला बनल्या कोण होत्या? मेजर अभिलाषा बराक. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. मुंबई टेक वीक 2026 चे आयोजन 29 ते 30 मे दरम्यान कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे? या ठिकाणी पहा, मुंबई टेक वीक 2026चं आयोजन आहे ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई या ठिकाणी केलं जात आहे. प्रश्न क्रमांक 29. मुंबई टेक वीक 2026 ची अधिकृत थीम काय असणार आहे? या ठिकाणी पहा, थीम असणार आहे इंडिया AI इन ॲक्शन. ही थीम असणार आहे मुंबई टेक वीक 2026 ची. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे चालू घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.